नमस्कार मैत्रिणींनो, आपल्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे, ज्याचं नाव आहे डेली ब्लॉग अँड देसी फ्लेवर्स. चला व्हिडिओला सुरुवात करूयात. रात्री मटकीतलं पाणी निथळून ती मटकी मी मोड येण्याकरता अशी पसरवून झाकून ठेवली होती. तर सकाळी उठल्यानंतर तिला मोड छान आले होते. थंडीचं वातावरण नसल्यामुळे कदाचित मोड छान आले असतील. कधी कधी मोड कमी जास्त येतात, त्याला वातावरणसुद्धा मॅटर करतं. मग जास्त काही तामझाम न करता मला मटकीची उसळ साधीच करायची होती, कारण टिफिनला द्यायची होती. बऱ्याचशा भाज्या मी टिफिनला अशा वाफेवर शिजवलेल्याच देते. मग तेलामध्ये जिरा मोहरी वगैरे टाकून कांदा लाल परतून घेतला आणि त्यामध्ये टोमॅटो टाकले. टोमॅटोमध्ये थोडंसं मीठ घालायचं, जेणेकरून टोमॅटो पटकन गळले जातात आणि मटकीला म्हणजे फ्लेवर छान येतो तो टोमॅटोचा. आणि मग त्याच्यामध्ये मिरची पावडर वगैरे, हळद मिरची पावडर घालून थोडीशी कोथिंबीर, पाण्याचा थोडासा शिपका मारून वाफेवर ती मटकी शिजवून घ्यायची. जितकी वाफेवर तिला शिजवली जाईल तितकी ती छान लागते. बऱ्याचशा भाज्या अशा डब्याला केल्या की त्या छान पण लागतात आणि झटपट होऊन जातात. त्यातल्या त्यात मटकीची उसळ झाली. मग सासूबाईंचा आणि यांचा टिफिन भरला. हे दोघं कामाला गेल्यानंतर मग शिवला मला खाऊ घालायचं होतं. त्याला दूध चपातीचाच नाश्ता देणार होते. इकडे त्याचं खेळणं चाललं होतं, दूधही गरम होतं. दूध थंड होईपर्यंत मग मी किचन क्लीन वगैरे करून घेतला आणि मग दोघेही बाहेर आलो अंगणामध्ये. आमच्या अंगणामध्ये जास्वंदाची झाडं आहेत. त्यापैकी हे मोठ्या फुलांचं झाड आहे आणि हे बरंच उंच झालं आहे. याला फुलं मात्र झाडाच्या शेंड्यालाच जातात, त्यामुळे ते कोणाला काढता येत नाही. 1-2 जणांनी काढण्याचा प्रयत्न केला, पण त्याच्यामुळे फांदी तुटली. इकडे बघायचं काय चाललं आहे. याला नाव घातल्यानंतर ह्याला दुपारी झोपवलं आणि मग मला एक ब्लाऊज मेकओव्हर करायचा होता. या ब्लाऊजवरची साडी छान आहे, पण ब्लाऊज सिंपल असल्यामुळे जरा मला त्याला अट्रॅक्टिव्ह करायचा होता थोडासा. मग बॉल चेन, स्टोन चेन अशा मी 2 चेन घेतल्या आणि त्या स्टिक करून घेतल्या. अशा तुम्हाला जवळून दाखवते. अशा फॅब्रिक सोल्युशनने त्या स्टिक करून त्याला वरतून अशा प्रेस करून घ्यायच्या, म्हणजे त्या छान चिटकल्या जातात. आणि सुकल्यानंतर हे फॅब्रिक सोल्युशन आहे हे व्हाईट कलरचं, ते निघून जातं. हे बघा, अशी चैन ही बसवून घ्यायची. आणि मग माझ्याकडे ड्रॉप शेपमधले असे कुंदन होते, ते पण त्याला मी असे वर लावून पाहिले तर ते छान दिसलं. मग ठरवलं की असंच आपण त्याची डिझाईन बनवूयात. हा ब्लाऊज वेअर केल्यानंतर खरंच नक्कीच छान दिसणार आहे. कसा वाटला तुम्हाला आजचा व्लॉग नक्की सांगा. भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. पुढचे ब्लॉग खरंच छान असेल. तुमच्या कमेंट्स आणि तुमचे लाईक मला मोटिवेट करतील आणि तुम्हाला हवे तसे मी पुढेही ब्लॉग बनवण्याचा प्रयत्न करेन. तोपर्यंत बाय.